ह्या धान्य आपल्या प्रजेला उपयोग आहे. माझी प्रजा कधी भुकी राहणार. म्हणून धान्याच्या इमारती नेहमी भरून राहाव्या नदीसारख्या. पुण्यानं दिन चोक मारली गेली. पण याचं संरक्षण करणं गरजेचं ना. संरक्षण बाईने भिंत बांधली. भिंतीचं संरक्षण मग खंदक होतं. पण खंदक आता आपल्याच काळामध्ये मुजवून घेतलं. याचं कारण म्हणजे दिवाळीनंतर येणारी लहान लहान मुले जे आहेत ते ह्याच्यामध्ये आत नाही जाताना पडू नये. धक्का लागून कोणती जीवितहानी होऊ नये. इतर वेळेला गैरप्रकार होऊ नये. म्हणून मुजवून घेतली खंदक. याची रुंदी बघा 20 फूट रुंद आहे. पण डीप मध्ये 40 फूट होतं. याच्यामध्ये काटेरी झाडे, विषारी वेली, पाणी, साप, इंटू वगैरे मग सोडून शत्रूला आज जायला मजा करायचा. आपल्या लोकांना आज जायला एक लाकडाचं पूल, त्याच्यावर आपले लोक आज जातील त्याला पूल उचलायचं आणि आत नेऊन ठेवायचं. त्याच पुलाला आपण कोकणात वाचव आपले ताकव म्हणतो. ताकव वाचण्याला चेहऱ्याला आपण बाली किल्ला म्हणतो. बाली किल्ला म्हणजे काय तर शत्रूपासून जाहिराचा बचाव करायचा आहे. जिथे राजा 4 दिवस येऊन राहू शकतो, शत्रूपासून राजाचा पण बचाव होऊ शकतो, त्याला बाली किल्ला म्हणतात. पण दुर्दैवाने आपण मराठी मुलकामध्ये कोणताही किल्ला फिरण्यासाठी गेलो तर छत्रपती शिवाजी महाराजांचा राजवाडा अख्ख्या मराठी मुलकामध्ये कोणत्याच किल्ल्यामध्ये पाहायला मिळत नाही. त्याचं कारण म्हणजे ह्या इमारती उद्ध्वस्त केल्या गेल्या. त्यामुळे ह्या इमारती आपल्याला पाहायला मिळतात. आपण बाली किल्ल्याची माहिती घेतोय, धान्याचा कोठार बघतोय, पण ह्या धान्याच्या कोठाराची माहिती घेताना आपण पहिल्यांदा किल्ला कोणी बांधला इथून सुरुवात करूया. आपण आता जो पन्हाळगड बघतोय, पन्हाळगड 1000 वर्षापूर्वीचा किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदर 400 वर्षापूर्वी याची बांधणी केली ती राजा भोजने. आणि राजा भोज नंतर ना त्या किल्ल्यावर 3 राजे आले. देवगिरीचे यादव, विजापूरचे आदिलशाह इब्राहिम आणि छत्रपती शिवाजी महाराज. आता ह्या राजांनी आपापल्या कालखंडामध्ये आपली नावं दिली आहेत. राजा भोजने किल्ला बांधला. बांधल्यानंतर 1052 ते 1112 या कालावधीमध्ये राजा भोजने ह्या किल्ल्याला नाव काय दिलं? पन्नगाले. राजा भोजनंतर ह्या किल्ला दुसरा राजा 13व्या शतकामध्ये आले देवगिरीचे यादव. त्याला यादवी काळामध्ये नाव मिळालं 13व्या शतकामध्ये ब्रह्मगिरी ब्रह्मांड नगरी. 1489 मध्ये विजापूरचा आदिलशाह इब्राहिम यांनी हा किल्ला जिंकून घेतला आणि ह्या किल्ल्याला तिसरं नाव दिलं शहानबी दुर्ग. 28 नोव्हेंबर 1659 ला शिवाजी महाराजांनी आदिलशाहून किल्ला जिंकून घेतला आणि ह्या किल्ल्याला चौथं आणि आखरी नाव दिलं त्यांनी किल्ले पन्हाळ. हा किल्ला आणि इतर किल्ल्यामध्ये फरक बघा. इतर किल्ला आपण कोणत्याही बघण्यासाठी गेलो तर गाडी पायथ्यावर चालत जातो आणि पन्हाळ बघण्यासाठी आपण गाडी घेऊन येतो. याचं कारण म्हणजे कोणत्याही किल्ल्यावर गाडीने फिरू शकत नाही का? तर किल्ल्याची उंची जास्त असते. वरती रोड करणं सोपं नसतं, पण हा किल्ला उंचीनेच कमी आहे. ज्या बाजूने आपली गाडी वर आली त्या बाजूने वर आल्यानंतर आपल्याला लवकर कळत नाही की आपण किल्ल्यावर कधी आलो. कारण त्या बाजूने उंची कमी आहे. त्यामुळे त्या बाजूने येण्यासाठी लोड करणं सोपं गेलं. 1 नोव्हेंबर 1844 ला ब्रिटिश लोक किल्ल्यावर येऊ लागले आणि त्या ब्रिटिश लोकांनी वर येण्यासाठी गाडी रोड केलं. गाडी रोड करताना पहिले करतो 4 दरवाजा, हे 4 दरवाजा गेट उद्ध्वस्त केलं. वर येण्यासाठी रोड झाला आपली गाडी किल्ल्याच्या. आपण किल्ल्याच्या डायरेक्टला गेट पास येतो. तिथे उजवीकडे तुम्हाला एक टॅक्सी दिसतो बघा, त्यामध्ये भालागी नोबराला टॅक्सी. तो म्हणजे वीरत्न शिवा काचित, नकली शिवाजी, ज्याच्या मदतीने छत्रपती शिवाजीराजे विशाळला निघून गेले. आता त्याच्या मदतीने कसे गेले तर ते शिवाजी म्हणून सिद्धवांना भेटण्यासाठी गेले. त्याला आपल्यासोबत काही सैनिक घेतलं आणि उत्तरेचा मार्ग खुला केला आणि त्यातूनच शिवाजी फाशीमुळे ज्या ठिकाणी मी तुमच्या गाडीमध्ये जॉईन झालो, बाजी प्रभू देशपांडे त्यांचं नाव, त्यांना सोबत घेतलं आणि विशाळला निघून गेले. आता ह्या दोघांची माहिती आपण पुढे घेतोय. आता आपण ज्या इमारती